बदलापूर शहरामध्ये पुन्हा अल्पवयीन विद्यार्थिनीवरती अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। शाळेच्या बसमध्ये 4 वर्षीय विद्यार्थिनीवरती अत्याचाराचा प्रकार घडलाय। बस चालकानेच विद्यार्थिनीवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुन्हा एकदा बदलापूरमध्ये घडली आहे। पोलिसांनी बस चालकाला या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेलं आहे। घटनेमुळे पालकांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय। बदलापूरमध्ये पुढे येणारी ही घटना पुन्हा एकदा या ठिकाणी एका चिमुकलीवरती अत्याचाराचा हा प्रकार बदलापूरमध्ये घडलेला आहे। ज्या बसमध्ये अत्याचार झाला ती बस फोडण्याचा प्रयत्न झालेला आहे। बदलापूरमध्येही मोठी अपडेट येते आहे। ज्या बसमध्ये हा प्रकार घडला ती बस फोडण्याचा प्रयत्न झालाय। हे दृश्य आपण पाहतोय। बदलापूरमधनं शाळेची बस फोडण्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे। पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न ही दृश्य आपण बदलापुरातनं पाहतो। अत्यंत संतापाचं वातावरण खरं तर या घटनेनंतर पाहायला मिळतं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न होतो। आणि याच घटनेविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी बदलापुरातनं प्रतिनिधी स्वप्नील पाटील या क्षणाला आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, सविस्तर सांगाल नेमकं काय घडलेलं आहे? अत्यंत किळसवाणा हा प्रकार। नक्कीच गुरु, आज संध्याकाळच्या सुमारास बदलापूर पश्चिम परिसरातील एका इंग्रजी खाजगी शाळा आहे। त्या शाळेतील शाळा सुटल्यानंतर 4 वर्षाची जी चिमुकली आहे त्या खाजगी वाहनातून, म्हणजे ती बस आहे खाजगी बस, त्या बस मधून घरी जात असताना त्या बस मधील बस चालकाने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना या शहरामध्ये घडलेली आहे। मात्र या घटनेनंतर खरं तर बसमध्ये महिला मदतीच असली पाहिजे होती, मात्र तीही देखील नव्हती आणि त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे। या प्रकारानंतर जी चिमुकली आहे ती घाबरली आणि तिने घरी जाऊन आपल्या पालकांना कळवलं। पालकांना कळवल्यानंतर पालकांना सध्या त्या या घटनेची माहिती मिळतात त्यांनी संताप व्यक्त केला शाळेविरोधातही आणि त्या बस चालकाविरोधात। सध्या त्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया त्यांच्याकडनं सुरू आहे। मात्र पोलिसांकडनं त्या आरोपीलाही देखील, बस चालकाला देखील ताब्यात घेतलेलं आहे आणि तसंच जी व्हॅन होती ज्या बसमध्ये हे कृत्य त्यांनी केलेलं आहे त्या बसलाही ताब्यात घेतलं असताना तिथे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं ती व्हॅन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मात्र त्यांचं एकच म्हणणं आहे, तुम्ही आरोपीला आमच्या ताब्यात देणार नाही त्यामुळं आम्ही ही जी व्हॅन आहे ती फोडू। तुम्ही त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाही तर आम्ही ही व्हॅन फोडून टाकू, अशा प्रकारच्या जो संताप आहे त्या राष्ट्रवादीच्या महिलांकडनं केला जात आहे। मात्र पोलिसांकडनं त्यांना समजवलं जात आहे। खरं तर बघायला गेलं 1.5 वर्षापूर्वी अशीच एक धक्कादायक घटना या बदलापूर शहरामध्ये घडली होती आणि त्याचा बदलापूरकरांनी जो संताप व्यक्त केला होता आणि तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नाही संपूर्ण देशाने हा पाहिला होता। आणि 1.5 वर्षानंतर राज्य शासनाकडनं नियमावली जाहीर करण्यात आलं होतं। RTO असतील किंवा गट शिक्षण अधिकारी असतील, शाळेमध्ये कुठल्या बसेस असल्या पाहिजे, खाजगी बसेस असतील तर त्या टी परमिट असल्या पाहिजे, तसेच त्या बसेसमध्ये CCTV असले पाहिजे, महिला मदतीच असले पाहिजे। मात्र अशा प्रकारचं कुठलंही हे दिसून आलं नाही। त्यामुळे कुठेतरी गट शिक्षण अधिकाऱ्यांकडनं तसंच RTO कडनं नियमापायवल्ली केली जात आहे असे या सध्या केल्यामुळं अशा या घटना वारंवार घडत असल्याचं या शहरांकडनं सध्या माहीत पडत आहे। बरोबर, अगदी स्वप्नील, आपण बघतोय की पुन्हा एकदा जी घटना, दुर्दैवी घटना अर्थात जी समोर येते तिचं ठिकाण हे बदलापूरच आहे। म्हणजे बदलापुरामध्ये मागच्या वेळेला आपण ज्या घटनेचा उल्लेख केलात ती घटना घडल्यानंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरातनं उमटलेले होते आणि अशात जेव्हा पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना बदलापुरातनं घडते तेव्हा स्वाभाविक आहे एक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये पडणार आहे की बदलापूरमध्ये कायद्याचा धाक राहिलाय की नाही, अशा सगळ्या या नराधमांना कायद्याचा धाक वाटतोय की नाही। आणि स्वाभाविक आहे की सगळ्या पालकांच्या सगळ्या संतप्त प्रतिक्रिया या घटनेनंतर आपल्याला ऐकायला मिळणार आहेत। स्वप्नील, नक्कीच गुरु, 1.5 वर्षापहिले जशी ही जी घटना घडली होती त्यानंतर संपूर्ण उद्रेक जो बदलापूर शहराकडनं करण्यात आला होता आणि ते पूर्ण देशभराने पाहिला। त्यानंतर राज्य शासनाने याच्या नियम जे आहे जे जारी केले होते। मात्र कुठंतरी गट शिक्षकांनी याचा नियम हे जे पालन केलं पाहिजे होतं, RTO देखील त्यांनी पालन केलं होतं। मात्र आणि स्वप्नील, तुम्ही सोबत राहा। आपल्याकडे सध्या प्रतिक्रिया देण्यासाठी नगराध्यक्ष रुचिता घोरपडे या क्षणाला फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। रुचिता, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की बदलापूरमध्ये पुन्हा एकदा अशा पद्धतीचं हे कृत्य समोर आलेलं आहे। अर्थातच संतापजनक ही सगळी घटना आहे। काय म्हणजे सगळ्यांना प्रश्न स्वाभाविकपणे एकच पडणार आहे ही घटना ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर, की कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक हा तुमच्या बदलापूरमध्ये राहिलाय की नाही? कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक बदलापूरमध्ये आहे, पण शाळेमध्ये जेव्हा
शाळेची व्हॅन असो किंवा शाळेमध्ये असलेले शिपाई असो, ह्यांचं पूर्णपैकी व्यवस्थित व्हेरिफिकेशन करून, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करून, सगळं टोटली चेक करून मगच त्यांना कामावर ठेवायला पाहिजे. किंवा बस व्हॅन जी आहे त्या बस व्हॅन वाल्यांचं पण तसंच करायला पाहिजे, जेणेकरून त्यांना वचक बसला पाहिजे. आणि खरंच म्हणजे त्यांना कृत्य की आपण जर काय चुकीचं कृत्य केलं तर हे होईल काय, आपल्याला शिक्षा होईल, आपण पकडले गेले तर आपल्याला फाशीची. आणि मी तर म्हणते सरकारने कायदा काढला पाहिजे की असे कृत्य करणाऱ्या लोकांना खरंच फास्ट ट्रॅकवर त्यांची केस चालवून त्यांना खरंच फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. नाही, मागच्या वेळेला तर या सगळ्या प्रकरणामध्ये फास्ट ट्रॅकच्याही पलीकडे जाऊन त्या सगळ्या प्रकरणातल्या आरोपीचा एन्काउंटर झालेला होता. त्याचं वेगळं काय म्हणूयात आपण, सरकारनं त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, तो वेगळा भाग, त्याच्यावरनं वाद झाले तो वेगळा भाग. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे की प्रशासन म्हणून या सगळ्यावरती काही भूमिका असणार आहे? शाळा प्रशासन ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करताना दिसतंय, मागच्या प्रकरणातही आपण हेच पाहिलं आणि या प्रकरणातही दुर्दैवाने आपण हेच बघतोय. शाळांना पण ताकीद द्यायला पाहिजे की तुम्ही जोपर्यंत, आणि शाळेने याच्या संबंधात पॅरेंट्सशी व्यवस्थित चर्चा केली पाहिजे आणि जे बस व्हॅन वाले आहेत त्यांच्याशी पण व्यवस्थित चर्चा करून त्यांना ताकीद दिली पाहिजे की असे कृत्य कुठे झाले नाही पाहिजेत. आता हे झालं हे खरंच म्हणजे लज्जास्पद आहे. मागचं प्रकरण होतं ते शाळेतलं होतं, पण हे आता शाळेच्या बाहेर शाळा म्हणते आमची जिम्मेदारी व्हॅन मध्ये मुलं बसली तरी संपली असं मी पण नाही. जोपर्यंत मुलं शाळेतून घरी सुरक्षित पोहोचत नाही तोपर्यंत शाळेची पण जिम्मेदारी तेवढीच राहिली पाहिजे असं मला वाटतं. बरोबर, आपण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित करताय. शाळेची जबाबदारी आहे या सगळ्यामध्ये आणि शाळा ती जबाबदारी झटकू शकत नाही. शाळेच्या एकूणच सुरक्षेचं ऑडिट व्हायला हवं सगळ्या शाळांचं, आणि ते होत नाहीये. तिथं कुठेतरी दुर्लक्ष होतंय आणि त्यातनं या घटना वारंवार घडतात बदलापुरात, असं आपल्याला वाटतंय का? शाळेचं दुर्लक्ष म्हणजे आता काय झालंय, मला तरी असं वाटतं की शाळेवाल्यांनी त्यांच्या बसेस ठेवायला पाहिजे किंवा ज्या बसेस त्यांच्या थ्रू आहे ते त्यांच्यामध्ये त्यांना म्हणजे सामील, त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांना ठेवलं पाहिजे, जेणेकरून शाळेचं वचक त्या बसवर राहणार. कारण का बऱ्याचदा असं असतं की वाहनं जी असतात ही प्रायव्हेट असतात, पॅरेंट्स जी वाहनं हायर करतात ती प्रायव्हेट वाहनं असतात जी शाळेचे काम करणारे असतात. तर हे शाळेनी पण त्या वाहनांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि त्यांनाही माहिती व्हायला पाहिजे कुठल्या एरियातली मुलं कुठल्या बसमधनं जातात, कुठल्या गाडीतनं जातात ते. बरोबर घोरपडे मॅडम, आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित करताय. जरी ही प्रायव्हेट वाहनं असली तरी सुद्धा शाळा म्हणून एक जबाबदारी आहे आणि शाळा ती जबाबदारी झटकू शकत नाही. या सगळ्याच्या सुरक्षेची जबाबदारी शेवटी शाळेची असणार आहे. आपण सोबत राहा. पुढारी न्यूज या घटनेच्या निमित्तानं काही प्रश्न उपस्थित करते. पुढारीचे हे 5 सवाल आपण बघूया. बदलापूरमध्ये चिमुरड्या मुली अजूनही असुरक्षित का आहेत? अत्याचाराच्या 1.5 वर्षांनंतर सुद्धा यंत्रणा सुस्तच कशी पाहायला मिळते? अत्याचाराच्या या घटना टाळण्यासाठी आता काय पावलं उचललेली आहेत? आरोपीच्या एन्काउंटर नंतर सुद्धा पोलिसांची भीती वाटत नाहीये का अशा नराधमांना? शाळांकडून मार्गदर्शक तत्वांचं काटेकोर पालन नेमकं होतंय का? घोरपडे मॅडम, आपण अगदी सुरुवातीला अर्थात ही प्रतिक्रिया देताना म्हटलात की या सगळ्यामध्ये कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी आणि जर का तसं एखादं उदाहरण समोर आलं तर अशा ज्या प्रवृत्ती आहेत मुळात त्यांना वचक बसेल. मात्र मागचं जे उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, कशा पद्धतीनं एन्काउंटर झाला होता त्या प्रकरणातल्या आरोपीचा, आणि तरी सुद्धा अशा गोष्टी करायला हे लोक धजावतात, याला काय म्हणायचं? आता कसं आहे, बसवाले सुद्धा जे बस ड्रायव्हर असतात ते बस ड्रायव्हर किंवा बसचे क्लीनर, आता त्या प्रकरणापासून असं ठरलं होतं की बसवर क्लीनर महिलाच असणार. पण आता ही बस कुठल्या प्रकारची आहे, किती मोठी आहे, किती लहान छोटी आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर क्लीनर असावा नसावा या सगळ्या गोष्टी येतात. खरंय. तर त्याच्यामुळे असं वाटतं बस लहान असली की मग त्याच्यात मुलांनाच बसायला जागा नसते, मग ते क्लीनर ठेवला जात नाही. पण आता हे असं जर घडायला लागलं तर मग या छोट्या बसवाल्यांना सुद्धा क्लीनर कंपल्सरी करायला पाहिजे की महिला क्लीनर असायलाच पाहिजे बसमध्ये.
खरं आहे, आपण अगदी महत्वाचा मुद्दा उपस्थित करताय, कारण दृश्यांमध्येही दिसतंय की अगदी छोटी ही इको गाडी आपल्याला दिसते आणि त्यामध्ये मग महिला मदतनीस कशी ठेवणार, तिला कुठे बसवणार, बाकीची मुलं जी आहेत त्यांनाच आपण बघतो की काय दाटीवाटीने ही मुलं आवश्यकता सगळी आहे, काय बसलेली असतात. आवश्यकता आहे? सुरुवातीला ड्रायव्हरच्या बाजूला क्लीनर बसेल, मागे मुलं बसतील. हो. एवढी भरमसाठ मुलं भरायची गरजच काय आहे? अगदी जी अगदी आपण गाडीच्या म्हणताय कॅपॅसिटी पेक्षा जास्त कॅपॅसिटी मध्ये मुलांना बसवलं जातं. जिथे 4 मुलं बसायला पाहिजे तिथे 6-7 मुलं बसवली जातात. असं नाही पाहिजे. फीस घेताना तर घेतातच आहेत. हम्म. जर ते फीस घेताना त्यांच्या परीने घेतायत, काय असं नाही की जास्त मुलं बसवली तर ते 200 रुपयात नेत आहेत आणि कमी बसवली तर ते 500 रुपयात नेणार आहे. अगदी आपण काही फीस तर same च नेमके घेतायत. मुद्दे उपस्थित करताय घोरपडे मॅडम, आपण सोबत राहा.